नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे आपण सध्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. माझ्या चॅनलवरती या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवत असते. याच्याशिवाय इथे तुम्हाला चारही ऑप्शनचं एक्सप्लेनेशन मिळतं, ज्याच्यामुळे ती जी कन्सेप्ट डिस्कस केलेली असते प्रश्नामध्ये ती पूर्ण क्लिअर होते. याच तयारीमध्ये जर तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता. या चॅप्टर वाईज क्वेश्चन बँकच्या सेटमध्ये मला 300च्या आसपास प्रश्न मिळतील विथ आन्सर की आणि 4 मेगा टेस्ट असणार आहेत त्याच्यामध्ये. याची किंमत अगदीच कमी आहे, तर तुम्ही नक्की संपर्क करा, तयारी करा आणि क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस नक्कीच ठेवा. आजचा प्रश्न आहे पहा, पुढील साधने विविध ऊर्जांचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात. साधन आणि ज्या ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते त्यांची योग्य जोडी जुळवा. साधने दिली आहेत आपल्याला सूक्ष्म श्रवणी म्हणजे मायक्रोफोन आणि जनित्र म्हणजे जनरेटर. ऊर्जा कुठल्या कुठल्या दिल्यात तर प्रकाश, ध्वनी, यांत्रिक आणि उष्णता, आणि यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आपल्याला पर्यायांमध्ये दिलेले आहेत. तर पहिलं जे आहे सूक्ष्म श्रवणी, याचा विचार केला तर हे आपण ऐकण्यासाठी वापरतो, हो की नाही. म्हणजे यामध्ये ध्वनीपासून विद्युत ऊर्जा तयार केली जाते. येते लक्षात. दुसरं आहे जनित्र. जनित्रामध्ये साठवलेली ऊर्जा असते. जेव्हा लाईट जातात तेव्हा आपण जनित्र वापरतो की नाही, तर साठवलेली ऊर्जा असते आणि लाईट गेल्यावरती आपण त्याचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. साठवलेली ऊर्जा म्हणल्यावरती ती यांत्रिक ऊर्जा असणार, हो की नाही. त्यामुळे इथे जनित्राची जोडी यांत्रिक बरोबर येते लक्षात. हा असं कॉम्बिनेशन असलेला पर्याय हा पहिला आहे, 1चं Q आणि 2चं R. ध्वनी ऊर्जेपासून मायक्रोफोन विद्युत ऊर्जा निर्माण करतो आणि यांत्रिक ऊर्जेपासून जनित्र विद्युत ऊर्जा निर्माण करतो. ठीक आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. असेच सोडवलेले MCQ घेऊन मी येते आहे आणि तुमच्याकडून चॅनलला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच चॅनल बघत राहा. तुमच्या अजून मित्रमैत्रिणींनाही माझ्या चॅनलबद्दल नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, छान तयारी करा. ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.